क्रॅमर्स रूलच्या माध्यमातून एक प्रश्न आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. प्रश्न आहे 3x मायनस 4y इज इक्वल टू 10 आणि त्याच्यातलं दुसरं समीकरण आहे 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. आता हे झालं इक्वेशन नंबर फर्स्ट, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड. याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, आपल्याला मी इथे ही पद्धत बोर्डाला सांगितलेली जात नाही, फक्त हे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी मी यांना 1 2 3 आणि इकडे सुद्धा 1 2 3 अशी नावं देऊन ठेवतोय. मग जेव्हा केव्हा आपल्याला सगळ्यात अगोदर डी ची व्हॅल्यू काढायची असेल तर डी ची व्हॅल्यू कशी काढणार, तर 3 संख्या लक्षात ठेवा, 12 32 आणि 13. 12 याचा अर्थ आहे या दिलेल्या संख्यांचे जे कोएफिशियंट आहेत, सहगुणक जे आहेत ते लिहायचे. पहिलं आणि दुसरं चिन्हासहित लिहा आणि आता दुसऱ्या इक्वेशनचे खाली लिहा. 4 आणि 3. हे डिस्क्रिमिनंट सोडवताना इथे एक ॲरो द्या, म्हणजे उदाहरण सोडवताना तुमची चूक होणार नाही. 3 आणि 3 यांचा गुणाकार करायचा, 3 गुणिले 3 वजा या दोघांचा गुणाकार करायचा, 4 गुणिले वजा 4 बरोबर 3 त्रिक 9 वजा. आता यांचा जो गुणाकार आहे तो कंसात ठेवा, 4 चौक 16, तो वजा येईल. मग आता हे वजा आणि हे वजा दोन्ही वजा असतील तर यांची बेरीज होते 9 अधिक 16 बरोबर 25. त्याच्यानंतर dx ची किंमत काढायची आहे, तर dx ची किंमत काढत असताना तुम्हाला 32 ही संख्या लक्षात ठेवायची आहे. 32 म्हणजे काय, अगोदर तिसरा आणि मग दुसरा. मग आता इथे तिसरा आहे 10, दुसरा आहे वजा 4, इथे 5 आणि 3, 10 आणि 3 यांचा अगोदर गुणाकार करायचा बरोबर 10 गुणिले 3 वजा 5 गुणिले वजा 4 बरोबर 10 त्रिक 30 वजा 5 चौक 20. ही संख्या निगेटिव्ह येईल. मग आता हे दोघं निगेटिव्ह आहेत याच्यासारखं, म्हणजे यांची सुद्धा बेरीज होईल 30 अधिक 20 बरोबर 50. आता डीवाय ची जर किंमत काढायची आहे तर डीवाय ची किंमत काढण्यासाठी आपण संख्या लक्षात ठेवायची आहे 13. 13चा आपला अर्थ आहे लक्षात ठेवण्यासाठी का पहिला आणि तिसरं. पहिला आहे 3, तिसरा आहे 10, दुसऱ्या समीकरणाचं पहिला आहे 4 आणि तिसरा अंक आहे 5. 3 आणि 5 यांचा गुणाकार सगळ्यात अगोदर करायला लागेल. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 3 5 15 वजा 10 चौक 40. आता यांची आपल्याला वजाबाकी करायची बघा. 10 मधून 5 गेले 5 आणि 4 2 गेले 2. आपल्याला dy ची किंमत मिळेल वजा 25, d ची किंमत मिळेल 25, dx ची किंमत मिळेल 50. आता आपल्याला x ची जर किंमत काढायची असेल तर dx च्या किमतीला d च्या किमतीने भाग देऊ. dx ची किंमत आहे 50, d ची किंमत आहे 25 बरोबर 25 एक 25, 25 दून 50. x ची किंमत मिळाली 2. y ची किंमत काढण्यासाठी dy च्या किमतीला d ने भाग देऊ. y ची किंमत dy ची किंमत आहे वजा 25, d ची किंमत आहे 25, 25 एक 25, 25 एक 25, येणारं उत्तर येईल वजा 1. इथे उत्तर लिहिताना लिहूयात आपण x y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 2 आणि y ची व्हॅल्यू आहे वजा 1. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे.